नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोर एम-पी-एस-सी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. हे बघा, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडलेला आहे. तर ह्यातल्या महत्त्वाच्या बाबी बघत आहोत. तुम्हाला याच्या शॉर्ट नोट्स आपल्या शॉर्ट नोट्समध्ये मिळतील, हे लक्षात ठेवा. फक्त तुम्हाला एक ओव्हरलुक व्हावं आणि बऱ्याच लोकांची इच्छा होती की ते सांगावं, म्हणून तुम्हाला सांगतो. त्यामुळे तुम्हाला सोर्सेस पण कळतील की आपण कुठून मटेरियल घेतोय आणि कुठून आपला तो ऑथेंटिक रेफरन्स आहे. बघा, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2026-27 यामध्ये विकसित महाराष्ट्र 2027-47च्या दिशेने सुरू झालेला प्रवास आहे. हा लक्षात ठेवा. हा 2047 जर काय आठवत नसेल तर 2047 तर असेल तर ते टार्गेट आहे बघा, देशाचं पण महाराष्ट्राचं पण, हे लक्षात ठेवा. पहिला इथं एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, सामाजिक समता आणि समरसता वर्ष आहे ते. इथं 3 पॉईंट महत्त्वाचे आहेत बघा. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 200वी जयंती आहे. कितवी जयंती आहे? 200वी जयंती आहे, हे लक्षात ठेवा. आणि पुढचं बघा, राष्ट्रीय संत गाडगे महाराज यांची जयंती कितवी आहे? 150वी. हे महत्त्वाचं आहे, विचारलं जाणार बघा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे 14 तळ्याचा सत्याग्रह केला होता त्याचं 100 आहे, 100 वर्ष आहे, हे लक्षात ठेवायचं. 14 तळ्याची 100 आहे, 100 दोन्ही 200. कोणाची? महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती. आणि 150वी गाडगे महाराज यांची जयंती आहे, हे लक्षात ठेवायचं. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायची गरज आहे बघा तुम्हाला. राष्ट्रीय संत आता गाडगे महाराजांची 150वी जयंती निमित्त काय करणार आहेत? कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने नागरिकांचं जीवनमान उंचवण्यासाठी संत गाडगे महाराज उन्नत ग्राम योजना राबवणार आहेत. हे विचारलं जाईल बघा, तुम्हाला सांगतो. हे बरेच ठिकाणी विचारलं जातं. फेक स्टेटमेंट महत्त्वाचे नाहीत, पण जे फॅक्च्युअल स्टेटमेंट आहेत की तुम्हाला आहे ते, याच्या शॉर्ट नोट्स तुम्हाला सगळे मिळतील. तेवढंच करायचं आहे तुम्हाला, फक्त ते ओव्हरलुक करावं म्हणून देत आहे बघा. 14 तळ्याची सत्याग्रहाची शताब्दी आहे. या वर्षानिमित्त 14 तळे महाड येथील पायाभूत सुविधांचा विकास करणार. ओके, कुठल्या वर्षाची शताब्दी हे माहिती पाहिजे आपल्याला. आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं काय करणार आहे? दुसऱ्या टप्प्याचं काम पूर्ण करणार. ओके ओके म्हणायचं अशा गोष्टीला. पुढचं बघा, अजितदादा पवार, काम करणारा माणूस, यांच्याबद्दल काय केलेलं आहे? 11 वेळा त्यांनी अर्थसंकल्प मांडला होता, हे लक्षात ठेवा. अजितदादा पवार यांचं भव्य स्मारक उभारणार आहेत. आणि हे महत्त्वाचं आहे बघा, गतिमान नागरी सेवा पुरस्कार. कुठला पुरस्कार आहे? गतिमान नागरी सेवा पुरस्कार, हे विचारलं जाईल बघा. 2047ला महाराष्ट्राची अर्थव्यवस्था किती करायचं आहे? तर 5 ट्रिलियन करायचे आहे, हे लक्षात ठेवायचं. विकसित भारत कधी करायचं आपल्याला? 2047ला. आणि 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे महाराष्ट्राची वाटचाल होत आहे. 2047 पर्यंत 5 ट्रिलियन हे करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. बघा, विकसित महाराष्ट्र 2047चं हे महत्त्वाचं आहे बघा. ही 4 स्तंभ तुम्हाला विचारलं जाणार. विकसित महाराष्ट्र 2047चं उद्दिष्ट गाठण्यासाठी व्हिजन डॉक्युमेंटसाठी 4 संतुलित स्तंभ आहेत. प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमाविकता आणि सुशासन, हे 4 स्तंभ विचारले जाणार बघा. 4 स्तंभ कसे लक्षात ठेवायचे बघा? प्रगतिशील आहे, शाश्वत आहे, सर्वसमावेशक आहे आणि सुशासन आहे. हे 4 स्तंभ विचारले जाणार बघा. विकसित महाराष्ट्र 2047च्या पूर्ततेसाठी हे विचारलं जाणार आहे. कृषीचा जर विचारला तुम्ही, कृषी आणि संलग्न क्षेत्र हे महत्त्वाचं असतं. कृषी अर्थव्यवस्था किती वाढवायची आहे? 9 पटीने वाढवायची आहे, हे लक्षात ठेवा. ही पट महत्त्वाची आहे. 9 पटीने कृषी अर्थव्यवस्था वाढवायची आहे. आणि कृषी क्षेत्राचा जीडीपीमध्ये 55 अब्ज डॉलरवरून 500 अब्ज डॉलरवर नेण्याचं उद्दिष्ट आहे. ओके ओके म्हणायचं अशा गोष्टीला. फक्त हे माहीत असावं म्हणून सांगतोय तुम्हाला. हे मागचं हे पुढचं 9 पटीनं वाढवणं हे महत्त्वाचं आहे बघा. ॲग्रीसॅट, महावेत, क्रॉस स्टॅप, महाडीबीटी, कोऑपरेटिव्ह स्टॅक हे वापरलं जाणार आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी. ओके ओके म्हणायचं. डिजिटल साधनं सगळ्यात महत्त्वाचं बघा, महाविस्तार AI. हे महाविस्तार AI काय करणार? शेतकऱ्यांच्या बोलीभाषेत त्यांना मार्गदर्शन ठरणार आहे. हे तुम्हाला मी घेतलेलं आहे शॉर्ट नोट्समध्ये. शॉर्ट नोट्स दिलेले आहेत, सर्व एकत्र दिलेलं आहे. फक्त एकदा रिमाइंड करून देतो की असं असलं डिजिटल फॉर्मॅटमध्ये, म्हणजे तुम्हाला जरा ते आत्म्याला बरं वाटतं की बाबा हे चाललंय, ते बरोबर चाललंय. आदिवासी शेतकऱ्यांच्या हितासाठी देहवाली भिली या भाषेसह इतर आदिवासी भाषांचा पण वापर करणार आहेत. आणि एक महत्त्वाचा पॉईंट आहे बघा इथं, स्मार्टफोन जे शेतकरी वापरत नाहीत, मग त्यासाठी कुठल्या ह्यानं तुम्ही सल्ला देणार? जर आता तुम्ही महाविस्तार AI तर ॲप चालवलं, पण ज्यांच्याकडं त्यासाठी बघा वसुधा हे फोनद्वारे सल्ला देण्याची सुविधा केलेली आहे. कुठली? वसुधा. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही आहे त्यांच्यासाठी हे चाललेलं आहे, गोष्टी लक्षात ठेवा. शेतीला लाभणार तंत्रज्ञानाची साथ. ओके म्हणायचं. कृषी विद्यापीठामध्ये स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यासाठी AI इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर चालू करणार आहेत. AI इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर चालू करणार आहेत बघा. आणि AIच्या तंत्रज्ञानामुळे, हे एक महत्त्वाचं वाक्य आहे बघा, AIच्या तंत्रज्ञानामुळे उत्पादन खर्चात 25% घट होऊन उत्पादकता वाढण्यास मदत होईल, असं म्हणतंय सरकार. हे लक्षात ठेवा. शेतकऱ्यांच्या हितार्थ विविध उपाययोजना काय आहेत बघा. सकस आणि पोषणयुक्त शेती उत्पादनासाठी महाराष्ट्र प्राकृतिक शेती अभियान राबवणार आहेत, हे लक्षात ठेवायचं. आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेमध्ये शेतमजुरांचा समावेश करण्यासाठी ॲडिशन करणार आहेत बघा. आधी शेतकऱ्यांसाठी योजना होती ही, ह्याच्यामध्ये शेतमजुरांचा समावेश करणार आहेत, हे लक्षात ठेवा. हे ऑड पॉईंट आहे, तुम्हाला ते इलिमिनेट कराल. पुढचं बघा, त्याच्यामध्ये ज्या गोष्टी गरजेच्या नाहीत किंवा जे अगदीच फॅक्च्युअल डाटा आहे, तर ते आपण टाळलेलं आहे. जे तुम्हाला गरजेचं आहे ते घेतलेलं आहे, लक्षात ठेवायचं.
आता बघा, राज्य अर्थव्यवस्था उद्योग क्षेत्राचा वाटा 30% पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आहे. बघा उद्योगाचं काय करणार आहे, उद्योगाचं हे जे अंडरलाईन केले जरा लेट येत आहे, त्यामुळे बघा हां इथून चालू करूयात. हे राहिलेलं आहे इथलं. आता शेती पानंद रस्त्याच्या मजबूतीसाठी कामे करण्यासाठी आता बघा ग्रामीण भागामध्ये काय होतं, बऱ्याच ठिकाणी रस्ते अडवलेले असतात. त्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेतकरी पानंद रस्ते योजना राबवणार आहेत, हे लक्षात ठेवायचं. नाव माहिती पाहिजे फक्त, डिटेल जरी नाहीत नसेल तर चालेल. हे बघा, हे उद्योगाचं माहिती पाहिजे. उद्योग अर्थव्यवस्था 12 पटीनं, शेतीची अर्थव्यवस्था किती 9 पटीनं वाढवणार आहे, उद्योग अर्थव्यवस्था किती 12 पटीनं वाढवणार आहे, हे लक्षात ठेवा. उद्योग क्षेत्राचा GDP मध्ये 123 अब्ज डॉलरवरून 1500 अब्ज डॉलरवर नेण्याचा आहे. हे नाही लक्षात राहिलं तर चालेल. फक्त शेतीची अर्थव्यवस्था 9 पटीनं वाढवायची आहे, उद्योगाची अर्थव्यवस्था 12 पटीनं वाढवायची आहे, हे लक्षात ठेवा. हे स्टेटमेंट विचारलं जाऊ शकतं, हे लक्षात ठेवा. पुढचं बघा, इन्व्हेस्ट महाराष्ट्र उद्योग ह्यामध्ये काय करणार आहे, उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी एकात्मिक डिजिटल व्यासपीठ तयार करणार आहे, लक्षात ठेवायचं. राज्य अर्थव्यवस्थेमधील उद्योग क्षेत्राचा वाटा 2047 पर्यंत 30% नेण्याचं टार्गेट आहे. राज्य अर्थव्यवस्थेमधला उद्योग क्षेत्राचा वाटा 30% पर्यंत नेण्याचं 2047 पर्यंत टार्गेट आहे, हे लक्षात ठेवा. उत्पादन आणि सेवा क्षेत्रामध्ये 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण करण्याचं टार्गेट आहे, हे लक्षात ठेवा. राज्यासाठी नवीन महाराष्ट्र रत्न आणि आभूषण धोरण 2025 जाहीर केलेलं आहे. हे धोरण पण महत्वाचं आहे. रत्न आणि आभूषण धोरण 2025 हे जाहीर केलेलं आहे. त्याचं उद्दिष्ट काय आहे, 1 लाख कोटीची गुंतवणूक आणि 5 लाख रोजगार. जे रोजगार आणि गुंतवणूक ही महत्वाची असते, हे लक्षात ठेवा. बांबू धोरणचं तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये बांबू धोरणामध्ये 5 लाख रोजगार निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे. 50,000 कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक आकर्षित करायची आहे. आणि ही कुणाच्या सहकार्यानं चालवलं जाते बघा, तर हे ADB आशियाई विकास बँकेच्या सहकार्यानं चालवलं जाते. कुणाच्या सहकार्यानं चालवलं जातं हे महत्वाचं आहे. विचारतात ते, आपण सगळं वाचतो आणि ते राहतं कामाच्या गोष्टी. तर हे महत्वाचं आहे, ते तुम्हाला अंडरलाईन करून दिलंय. फक्त 10 मिनिटं काढून तेवढं बघू शकता तुम्ही. आता बघा, गडचिरोली जिल्ह्याला नवीन स्टील हब म्हणून घोषित करणार आहे, हे दिलेलं आहे, लक्षात ठेवा. हे आपण शॉर्ट नोट्समध्ये घेतलेलं आहे सगळं. सेवा क्षेत्राच्या उत्पादनात 9 ते 10 पटीचं वाढ करण्याचं उद्दिष्ट आहे, ओके म्हणायचं. हे दिलेलं आहे. आणि पुणे GCC देशातील सर्वात पसंतीचं स्थान आहे. कुठलं आहे, पुणे आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढचं बघा अजून काय आहे, वेव्हच्या परिषदेनंतर केंद्र शासन पुरस्कृत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी ची स्थापना कुठे करणार आहेत, IICT ची स्थापना मुंबईत करणार आहेत, नागपूरमध्ये करणार नाहीत. हे मुंबईमध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं. काही गोष्टी ज्या नागपूरमध्ये आहेत आणि ह्या गोष्टीचं 100% डिजिटायझेशन करणार आहे, तर त्या गोष्टीला नाही म्हणायचं नाही. आता प्रवास क्षेत्राचं 100% डिजिटायझेशन करणार, पोलीस जे आपण FIR करतो त्याचं 100% डिजिटायझेशन करणार, तर अशा गोष्टी ओके ओके म्हणायचं. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त, पण आता काय बघा, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आहे ना, त्याचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, हे लक्षात ठेवा. हे विचारणार बरं का, कुठल्या ह्याचं पर्यटनाचं महत्व, कुठल्या ह्याचं म्हणजे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचं किती सुवर्ण महोत्सवी वर्ष हे तुम्हाला माहिती पाहिजे. पुढचं बघा, जय श्रीराम राज्यातील तिसरी नाशिक इथं काय करणार आहेत, रामकाल पथ विकास करणार, तर ओके म्हणायचं. राज्यातील तिसरी चित्रनगरी कुठं, नरगाव रामटेक नागपूर इथं स्थापन करणार आहेत. आणि रामटेक नागपूर इथं रामसृष्टी आणि कालिदास सृष्टी पण उभारली जाणार आहे, एवढं माहिती पाहिजे. बघा, शाश्वत आणि शहरी विकासामध्ये काय लक्षात ठेवायचं बघा, 2047 पर्यंत आपला आता सध्या नागरी लोकसंख्या किती आहे कमेंट करून सांगा. आणि राज्याची नागरी लोकसंख्या 2047 पर्यंत 70% होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्यांचं GDP तील योगदान 75 ते 80% असेल, हे लक्षात ठेवा. यासाठी शहरांचा शाश्वत विकास घडवून आणण्याचं असेल असं शासन म्हणत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवा 100% डिजिटायझेशन करणार, हे प्रत्येक ठिकाणी 100% डिजिटायझेशन करण्याचं वाक्य कट करायचं नाही. तुम्हाला वाटेल ॲब्सोल्यूट स्टेटमेंट आहे, 100% कसं असेल, असे लॉजिक लावायचे नाहीत. कारण डिजिटायझेशन करण्याचं 100% टार्गेट असू शकतं. महाराष्ट्र मुंबई महानगर प्रदेश विकासाचं केंद्र करणार आहे, त्यासाठी वडाळा येथे 130 एकर जमिनीवर ह्याचं स्टार्टअप केंद्र इनोव्हेशन हब चालू करणार आहेत, ओके म्हणायचं, लक्षात ठेवा. पुढचं बघा, याच्यामध्ये आता जिथं लक्षात ठेवण्याच्या गोष्टी आहेत तुम्हाला तिथं अंडरलाईन करून दिलेलं आहे. नागपूर शहराच्या विकासासाठी काय करणार आहेत बघा, आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी व्यापार आणि वित्तीय केंद्र स्थापन करणार आहेत. नागपूर शहराच्या विकासासाठी रिंग रोडला पण परमिशन दिलेली आहे, जिथं लक्षात ठेवायचं. तर जास्त काही नाही आहे, जिथं ज्या गोष्टी अंडरलाईन करून देण्याची गरज आहे ते सर्व दिलेलं आहे तुम्हाला. आणि याचे शॉर्ट नोट्स पण तुम्हाला मिळतील, ते आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जातील तुम्हाला, लक्षात ठेवायचं. मेट्रोचं इथं लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. उन्नत महामार्ग कुठं कुठं जी प्रत्येक आकडेवारी लक्षात ठेवायची गरज नसते, हे लक्षात ठेवा.
तुम्हाला इथं सागरी आता बघा स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे वर्सोवा सागरी सेतूसाठी 28 पर्यंत एवढं पूर्ण करणं, मग काय सगळं पाठ करत बसणार आहे का नाही पाठ करायचं. जे ऑड पॉईंट असतो, जे डिस्कस झालेला असतो तो विचारणार, हे लक्षात ठेवायचं. मुंबई नागरी परिवहन प्रकल्प यासाठी 50% शासन मदत करते, तर इथे एवढं करायची काही गरज नाही, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना 2025 ते 2047 हे विचारणार तुम्हाला. महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना 2025 ते 2047 ची आहे, हे लक्षात ठेवायचं. 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल, आता 3 ट्रिलियन आहे, हे लक्षात ठेवायचं. शक्तीपीठ महामार्ग हे विचारणार. पवनार वर्धा ते पत्रादेवी सिंधुदुर्ग या शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर सिंधुदुर्ग येथील आता संरेखनास मान्यता भेटली ही नाही, हे लक्षात ठेवा. पवनार आणि पत्रादेवी सिंधुदुर्ग मधला इथं शक्तीपीठ महामार्ग एवढं लक्षात ठेवणार तुम्ही. याच्यामध्ये विमानतळ विकास होतोय का, तर होतंय, ओके. त्याच्यामध्ये तुम्ही आणि पुढं काय वाढवण बंदराचं माहिती पाहिजे. वाढवण बंदर काय आहे, वाढवण बंदर पालघरमध्ये काय देशातील सर्वात मोठे बंदर तयार करणार आहे महाराष्ट्र सरकार, हे लक्षात ठेवा. ह्याची डिटेल तुम्हाला मी नोट्समध्ये दिलेली आहे, ते तिथं बघूयात आपण. इथं जेवढं महत्त्वाचं दिलंय तेवढंच बघायचं. 2047 पर्यंत आता रिन्युएबल एनर्जी म्हणतो आपण त्याला, नवीनीकरणीय स्रोतापासून 75% ऊर्जा. किती? 75% ऊर्जा, हे लक्षात ठेवा. ही 75% महत्त्वाचं आहे. 2047 पर्यंत स्वच्छ ऊर्जा मिळवण्याचं राज्याचं उद्दिष्ट आहे, हे लक्षात ठेवा. बाकीचं डिटेलमध्ये नाही गेला तरी चालेल, परंतु मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दिवसा द्यायची बरं का वीज शेतकऱ्यांना, आणि वीज बिलात 100% सवलत देण्याचं टार्गेट आहे. आहे बघा, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आहे. हे इथं आकडेवारी जास्त काही महत्त्वाची नाही आहे, अशी काहीतरी योजना आहे, तुम्हाला एवढं माहिती पाहिजे. मागेल त्याला कृषी पंप, हे बघा ह्याचं गिनीज बुक म्हणजे ह्याचं रेकॉर्ड जे आहे ना, आता ही 49,000 सौर कृषी पंप एका दिवशी बसवले, एका महिन्यात बसवले. त्यामुळे काय केलंय, गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये त्याची नोंद झालेली आहे. त्यामुळे ते विचारलं जाणार आहे बघा. महाराष्ट्र देशात 1 नंबरला आहे. मागेल त्याला सौर पंप हे विचारलं जाणार आहे बघा. अजून काय आहे पुढं आहे, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजना राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. कशामध्ये? प्रधानमंत्री सूर्यघर, हे महत्त्वाचं ऑथेंटिक स्टेटमेंट आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. तुम्ही पहिल्या माराल, हे लक्षात ठेवा. पहिला नाही, दुसऱ्या क्रमांकावर आहे, हे लक्षात ठेवा. महत्त्वाची योजना आहे. 100 युनिटपर्यंत वीज मोफत द्यायची 5 लाख ग्राहकांसाठी, हे महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र आवासीय रोपटॉप सोलर योजना मंजूर करण्यात आलेली आहे, हे लक्षात ठेवा. महत्त्वाचा सेकंड क्रमांक आहे. एक महत्त्वाचं स्टेटमेंट आहे बघा. काय करणार आहेत, पर्यावरण संवर्धनासाठी ह्यासाठी काय करणार आहेत, किती कोटी वृक्ष लागवणार आहेत बघा. 300 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम, हे महत्त्वाचं आहे. 300 कोटी आकडा महत्त्वाचा आहे. हा वृक्ष लागवडीसाठी तुम्हाला एवढा मोठा आकडा व्यवस्थित वाटणार नाही, तुम्ही कट कराल, हे लक्षात ठेवा. पुढचा आणि एक बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना आहे ना, ह्याच्यामध्ये तुम्ही डाटा काय लक्षात ठेवायचं बघा. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत 2 लाख पर्यंत कर्ज असणाऱ्यांना कर्जमाफी आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि जे वेळेवर हप्ते भरतात ना, किंवा कर्ज परतफेड करतात, त्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहन अनुदान आहे. हे नाव महत्त्वाचं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2 लाखापर्यंत भेटणार आहे, हे लक्षात ठेवा. कर्ज थकीत असणाऱ्यांना. सामाजिक न्याय, हे तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये फेक स्टेटमेंट आहेत, तुम्ही ते लक्षात नाही ठेवलं तर चालेल बघा. आदिवासी विकासामध्ये वेगळे फेक स्टेटमेंट आहेत, ते लक्षात ठेवायची गरज नाही. इथं जिथं अंडरलाईन करून दिलेलं आहे ते महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. कामगार कल्याणामध्ये 4 कायदे झालेले आहेत, त्याच्यासाठी सपोर्टिव्ह म्हणून आपण काय करणार आहोत, प्रभावी अंमलबजावणी करणार आहोत. तर अशी फेक स्टेटमेंटला ओके म्हणायचं असतं, हे लक्षात ठेवायचं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी भरीव तरतूद करणार, तर ओके म्हणा. महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत काय करणार आहेत, 36 लाख महिला लखपती दिदी झालेल्या आहेत. 25 लाख लखपती दिदी करण्याचं टार्गेट आहे. आणि त्यासाठी 13 जिल्ह्यामध्ये काय करणार आहेत, उमेद मॉल ही उभारण्यास मान्यता देण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा. उमेद मॉल काय आहे ते सांगितलेलं आहे बघा. पुढचं बघा, अजून याच्यामध्ये शिक्षणासाठी योजना, इथं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. अंतरासाठी पुढचं बघा, परदेशी नोकरीसाठी संधी, म्हणजे हे महत्त्वाचं आहे. मल्टिपल स्टेटमेंटसाठी येऊ शकतं. वर्ल्ड बँकेच्या सहकार्याने, कोणाच्या? वर्ल्ड बँकेच्या सहकार्याने परदेशात नोकरीची ही शिक्षणासाठी नाही, ही नोकरीसाठी संधीसाठी काय करणार आहे, जागतिक बँकच्या सहकार्याने दक्ष या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहेत. दक्ष करणार आहेत. दक्ष या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रामध्ये महिमा, कुठला? महिमा, हे लक्षात ठेवायचं. महिमा काय करणार आहेत, महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ॲडव्हर्टाइजमेंट. आता हे ॲडव्हान्समेंट आहे, ॲडव्हर्टाइजमेंट नाही आहे, हे ॲडव्हान्समेंट आहे. हे त्याचं इंग्लिशमध्ये सगळं
नॉट असं म्हणजे इंग्लिशमध्ये लिहिलेलं ते तुम्हाला दिलं जाईल, कारण का त्याचा महिमा हे लक्षात ठेवा. तर ह्याच्यामध्ये काय आहे, महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ॲडव्हान्समेंट आहे. ते ॲडव्हान्समेंट आहे, ए फॉर ॲडव्हर्टाइजमेंट नाही, ॲडव्हान्समेंट आहे, हे लक्षात ठेवा. हे महत्त्वाचं आहे बघा. मग ह्याच्यामध्ये काय केलं जाईल, तर जे एज्युकेशनसाठी हे महत्त्वाचं आहे, हे विचारलं जाणार आहे बघा. तरुणांना परदेशात शिक्षणासाठी नाही, परत सांगतो, हे शिक्षणासाठी नाही, रोजगारासाठी आहे. वर्ल्ड बँकेचा सहकार्य आणि दक्ष प्रकल्प हे महत्त्वाचं आहे. महिमा संस्था ह्याच्यावर क्वेश्चन येणार, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र देशाचे स्टार्टअप कॅपिटल होणार आहे बघा, हे लक्षात ठेवायचं. आणि युनिकॉर्नच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे, हे महत्त्वाचं आहे. योजना आहे बघा, आदिवासी युवकांना नाविन्यपूर्ण उद्योग सुरू करण्यासाठी भारत इनोव्हेशन रिसर्च स्टार्टअप फॉर आत्मनिर्भरता BIRSA हे महत्त्वाचं आहे बघा. भारत इनोव्हेशन रिसर्च स्टार्टअप फॉर आत्मनिर्भरता यासाठी ही योजना आहे, लक्षात ठेवायचं. हे बाकीचं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही इथं. आरोग्यासाठी इथं पण काही एवढं वेग स्टेटमेंट आहे, तेवढं लक्षात ठेवण्याची काही गरज नाही इथं. जिथं लक्षात ठेवण्याची गरज आहे ते आपण अंडरलाईन करून दिलेलं आहे तुम्हाला. आता सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी काय होणार आहे बाबा, इथं नाशिकमध्ये 2027 मध्ये कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरण आपण केलेलं आहे. तर त्याला ओके म्हणा. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा ह्यासाठी 11 किल्ले हे जागतिक वारसा केंद्रासाठी नामांकन केलेले आहेत, हे झालेलं आहे, हे न्यूज आपण घेतलेली आहे. पुढचं बघा, आता धर्मवीर संभाजी महाराज यांचं काय केलं, स्मारकासाठी निधी दिलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी, तर त्याला ओके म्हणा. पाठ करायची गरज नाही इथं काय. बघा इथे 2 गोष्टी आहेत. क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांचं काय करणार आहे, सातारा इथं भव्य स्मारक करणार आहेत. आणि सावित्रीबाई फुले यांचं सातारा इथं मध्ये महिला प्रशिक्षण केंद्र आणि स्मारक करणार आहेत, हे लक्षात ठेवायचं. आणि एक महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, राज्य अनुवादक अकादमी, तर ते कोणाच्या नावे चालू करणार आहेत, हेच ठिकाण काय ठरलेलं नाही. यशवंतराव चव्हाण अनुवाद अकादमी स्थापन करणार आहे, ते लक्षात ठेवा. त्याची घोषणा केलेली आहे. टिंबर म्युझियम आणि झॅलोरियम काय करणार आहेत, ह्याचं टिंबरसाठी करणार आहेत, ओके ओके म्हणायचं अशा गोष्टीला. मिशन लक्षवेध हे महत्त्वाचं आहे बघा. मिशन लक्षवेध कधीसाठी, कशासाठी, ऑलिम्पिक 2036 मध्ये होणार आहे. त्यासाठी 12 खेळासाठी राज्यानं काय केलेलं आहे, तयारी चालू केलेली आहे. मिशन लक्षवेध ऑलिम्पिकमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा आणि पदकं मिळावी, त्यासाठी हे लक्षात ठेवायचं. 4 केंद्र आहेत, ते प्रस्तावित आहेत, फक्त 12 खेळ आहेत, ते महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढचं बघा, ते भरती करणार आहेत, एवढी भरती करणार आहेत, तेवढी भरती करणार, त्याला ओके म्हणायचं. जमिनीचं 100% संगणीकृत करणार, तुम्हाला सांगितलं ना, म्हणून जिथं जिथं 100% संगणीकृत करणार आहे तिथं कट करायचं नाहीये, हे लक्षात ठेवायचं. पुढचं काय आहे इथं, AI ला, तर AI ला जिथं नागपूर इथं बघा, आता हे महत्त्वाचं आहे बघा. सार्वभौम डेटा व अनुप्रयोगांची सुरक्षितता, म्हणजे महाराष्ट्राला सुरक्षित, विश्वासार्ह आणि भविष्यासाठी सज्ज करण्यासाठी काय करणार आहेत, सायबर सुरक्षा धोरण राबवणार. आणि नागपूर इथं अत्याधुनिक डेटा सेंटर स्थापन करणार आहेत. महाराष्ट्र जिओ टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन सेंटरची स्थापना करणार आहेत. म्हणजे कुठं स्थापन करणार आहे ते सेंटर, नागपूरमध्ये करणार आहेत, हे लक्षात ठेवा. हे महत्त्वाचं आहे, स्थान महत्त्वाचं आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा, म्हणजे पोलीस नोंदीचं 100% डिजिटायझेशन करणार, त्याला ओके म्हणायचं. आता हे मानव आणि वन्य प्राणी संघर्षासाठी ओके ओके म्हणा, इथं काही एवढं महत्त्वाचं नाही. एक महत्त्वाचं आहे बघा, आपत्ती प्रतिसाद दल कुठं स्थापन करणार आहेत, नागपूर इथं. राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था कुठं स्थापन करणार आहेत, नागपूरला करणार आहेत. आता अर्थव्यवस्थेसाठी बळकट करणार आहेत, ओके ओके म्हणा दरवर्षी. आणि ज्या गोष्टी राहतील इथं, सगळ्या सांगून होणार नाहीत, त्या गोष्टी तुम्हाला नोट्समध्ये दिल्या जातील, हे लक्षात ठेवा. आणि महसुली तूट आहे ना, ती राज्य उत्पन्नाचे महसुली तूट, ही अंदाजित महसुली तूट राज्य उत्पन्नाच्या 1% कमी आहे, ते टार्गेट अचीव केलेलं आहे. आणि राजकोषीय तूट राज्य उत्पन्नाच्या 3% कमी पाहिजे ना राजकोषीय तूट, तर ही पण यशस्वी ठेवण्यात राज्य यशस्वी झालेलं आहे, हे लक्षात ठेवा. महसुली तूट 1% कमी आणि राजकोषीय तूट 3% कमी, टार्गेट अचीव झालेलं आहे. पुढचं आणि लक्षात काय ठेवायचं बघा, हे स्तंभ आहेत वेगवेगळे. आता हे आपण सुरुवातीलाच घेतलं होतं, इथं हे लक्षात ठेवण्याची गरज नाही. अशा पद्धतीने आपण तुम्हाला याचं शॉर्ट नोट्स आणि हे सगळं तुम्हाला मिळून जाईल. तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा. भेटूयात पुढच्या